गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पेज नंबर 63 डिस्काउंट आपण समजून घेतलेला आहे. याच्या पाठीमागं परत आता याची जर्नल एंट्री समजून घेणार आहोत. डिस्काउंटच्या वरती एंट्री नंबर काल आपण जे केलेले आहेत एप्रिल 18 एप्रिल आणि 21 एप्रिलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. डिस्काउंट समजून घेऊ. डिस्काउंट दोन प्रकार असतात डिस्काउंटचे. एक ट्रेड डिस्काउंट व्यापारी सूट आणि एक कॅश डिस्काउंट रोख सूट. ट्रेड डिस्काउंट आपण समजून घेतलेलं आहे. परत एकदा, इट इज अन अलाउन्स गिवन ऑन प्रिंटेड लिस्ट प्राईस ऑफ गुड्स. छापील जी किंमत असते, मालाची जी यादी असते त्याच्यामध्ये हा ट्रेड डिस्काउंट वजा करून दिलेला असतो. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाईम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. माल खरेदी करताना किंवा विक्री करताना दिला जातो. ऑन कॅश ॲज वेल ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. रोख त्याचप्रमाणे उधारीवर पण. ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटमध्ये त्याचं नोंद ठेवत नाही. याची जर्नल एंट्री पहा कशी करायची. एक्झाम्पल दिलेले आहे. अमर बॉट गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तर 10% सगळ्यांना काढता येईल. 10/100 करायचे 20,000चे, किंवा यातलं एक पॉईंट कट करायचं म्हणजे 2,000 होते. 10%. 20,000तून 2 गेले म्हणजे 18,000. 18,000ची एंट्री करायची आपल्याला फक्त. माल खरेदी केलेला आहे. परचेसेस खर्चाला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट 18,000 टू राकेश अकाउंट 18,000. एक्सपेन्सेसला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार आणि क्रेडिट द गिवर राकेश. बीइंग बॉट गुड्स फ्रॉम राकेश ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. पहा याच्यात अकाउंटच्या याच्यात दाखवलं जात नाही. तो डायरेक्ट 20,000तून 2,000 वजा केले. 10% रक्कम आणि 18,000 दाखवलं. आता सेल हे बाहेरच्या पुस्तकात खरेदी करणाऱ्याच्या. आता विक्री सेलरच्या पुस्तकात कशी एंट्री होईल पहा. अमर अकाउंट डेबिट. अमरनी माल खरेदी केलेला आहे पहा. उधारीने खरेदी केलेलं आहे म्हणून डेबिट द रिसिवर. अमरला माल मिळाला. अमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. विक्री हे उत्पन्न असतं. 18,000. बीइंग सोल्ड गुड्स टू अमर ॲट 10% डिस्काउंट ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर आता कॅश डिस्काउंट. इट इज अ कन्सेशन गिवन टू एनकरेज प्रॉम्प्ट पेमेंट. ग्राहकांनी तत्पर त्या ठिकाणी पैसे द्यावेत यासाठी कॅश डिस्काउंट असतो. डिस्काउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ध्यानात ठेवायचं, डिस्काउंट हे नॉमिनल अकाउंट आहे खर्च उत्पन्नाचं. कॅश डिस्काउंट इज अ लॉस टू द रिसिवर. जो देतो डिस्काउंट त्याचा तोटा असतो ऑफ कॅश अँड गेन टू द गिवर ऑफ कॅश. देअरफॉर व्हेन एव्हर कॅश डिस्काउंट इज अलाउड. जेव्हा तुम्ही कॅश डिस्काउंट देतात, डिस्काउंट अलाउड अकाउंट, त्यावेळेस तुम्हाला डिस्काउंट अलाउड अकाउंट म्हणायचं. शुड बी डेबिटेड इन द बुक्स ऑफ द पर्सन हू रिसिव्ज कॅश अँड डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट शुड बी क्रिएटेड इन द बुक्स ऑफ द पर्सन हू पेज कॅश. इट इज टू बी कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. आधी ट्रेड डिस्काउंट वजा केल्यानंतर कॅश डिस्काउंट असतो इनवॉइस प्राईस म्हणून. इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कॅश डिस्काउंटची मात्र नोंद केली जाते. याची उदाहरणं दिली आहेत, समजून घ्या. पेज नंबर 64वर दिलेले आहे. रिसिव्ड फ्रॉम कार्तिक ₹1,900 अँड अलाउड हिम डिस्काउंट ₹100. 1,900 मिळाली आणि त्याला डिस्काउंट किती दिला? 100. पहा आपल्याकडं कॅश आले, रिसिव्ड पैसे आलेत म्हणून डेबिट वॉट कम्स इन नियमानुसार कॅश अकाउंट डेबिट 1,900. आपण डिस्काउंट दिला, आपला तोटा झाला. पहा नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 100 टू कार्तिक अकाउंट 2,000. बीइंग कॅश रिसिव्ड अँड डिस्काउंट अलाउड. त्याच्या खाली दुसरं उदाहरण आहे. पेड टू चंदा ₹980 हू अलाउड अस डिस्काउंट ₹20. आपण चंदाला पैसे दिले 980, तिने आपल्याला डिस्काउंट दिला ₹20 म्हणजे आपला फायदा झाला. चंदाज अकाउंट डेबिट 1,000. डेबिट द रिसिव्हर. आपण चंदाला पैसे दिले म्हणजे चंदाला डेबिट दिले. चंदाज अकाउंट डेबिट 1,000 टू कॅश अकाउंट 980. पैसे गेलेत आपल्याकडून. क्रेडिट वॉट गोज आउट 980 क्रेडिटला
टू डिस्काउंट रिसिव्ड, हे डिस्काउंट आपल्या नॉमिनल अकाउंटनुसार आता इन्कम आहे, गेन आहे, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स हे 20, ह्याची टोटल करून इथे लिहिलेली. बिईंग कॅश पेड अँड डिस्काउंट रिसिव्ड. त्यानंतर कंबाईन एंट्री कशी असते ते शिकवले पाहिजे ट्रान्झॅक्शनमध्ये. अ जर्नल एंट्री विच कंटेन्स मोर दॅन वन डेबिट ऑर मोर दॅन वन क्रेडिट. एकापेक्षा जास्त डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल, और बोथ इज कॉल्ड कंबाईन और कंपाऊंड जर्नल एंट्री. सेव्हरल अकाउंट्स आर डेबिटेड अँड वन अकाउंट इज क्रेडिटेड. अनेक अकाउंटला डेबिट असतं, एका अकाउंटला क्रेडिट असतं. किंवा काय होतं, वन अकाउंट इज डेबिटेड अँड सेव्हरल अकाउंट्स आर क्रेडिटेड. एकाला डेबिट असतं, बाकीच्यांना क्रेडिट असतं. मोर दॅन वन अकाउंट इज डेबिटेड अँड मोर दॅन वन अकाउंट इज क्रेडिटेड. पहा सिम्पल एंट्री अँड कंबाईन एंट्री ट्रान्झॅक्शन. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1,50,000 गुड्स. व्यवसायाला सुरुवात केली, कॅश आणली 1,50,000, गुड्स रुपीज 30,000, कॅश आणली 1,50,000, गुड्स 30,000 अँड लॅपटॉप रुपीज 50,000. आपण एंट्री कशी केली असते पहा. डेबिट व्हॉट कम्स इन, व्यवसायात जे जे आलं त्याला डेबिट दिलं पहा. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000, लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000. हे सगळं आलेलं आहे डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट दिलं. आणि टू कॅपिटल अकाउंट टोटल करायची सगळ्यांची 2,30,000. बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड लॅपटॉप. आता एकत्र केली ही एंट्री. हीच एंट्री जर वेगवेगळी केली असती तर कशी झाली असती पहा. सिम्पल एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट. परत स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 30,000. लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे इथं हे बघा, कॅशला डेबिट आहे, स्टॉकला डेबिट आहे, लॅपटॉपला डेबिट आहे. हे तिन्ही इथं लिहिले पहा, डेबिट डेबिट डेबिट. आणि कॅपिटल एकदाच इथं लिहिलं टू कॅपिटल. याची टोटल इथं करून टाकली. ही अशी सेपरेट, ही कंबाईन. त्यानंतर ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स वर रुपीज 30,000 टू किशोर. 30,000चा माल विकला आहे. हू पेड अस रुपीज 10,000 ऑन अकाउंट. त्याने आपल्याला 10,000 रुपये दिलेले आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी अजून त्याच्याकडून 20,000 रुपये आपल्याला घेणं आहे. इथं कशी एंट्री केली असते सेपरेट पहा. माल त्याला विकला आहे किशोरला, त्याला किशोर डेबिट तर रिसिव्हर. माल कोणाला मिळाला, किशोरला. किशोर अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट 30,000. 30,000चा माल विकला आहे, ते 10,000 दिले आपल्याला. कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू किशोर अकाउंट 10,000. मग आता ही कंबाईन एंट्री कशी केली पहा. इथं किशोरला डेबिट आहे, कॅशला डेबिट आहे, टाकलं इथं. कॅश अकाउंट डेबिट, किशोर अकाउंट डेबिट. इथं सेल्स आहे, टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट 10,000 ही घेतली. त्यानंतर किशोर अकाउंट डेबिट. किशोरकडून आपल्याला अजून किती घ्यायचे आहेत, 20,000. 30,000चा माल विकला होता, त्याने 10 दिले, अजून 20,000 घ्यायचे. किशोर अकाउंट डेबिट 20,000 आणि टू सेल्स अकाउंट याची टोटल केली 30,000. बिईंग गुड सोल्ड टू किशोर अँड अ पार्ट पेमेंट रिसिव्ड. माल विकला, काही पैसे आले, काही बाकी. इन द अबाउट टू सिम्पल एंट्रीज, किशोर's account is debited by rupees 30,000 and subsequently credited by rupees 10,000. The net effect is that Kishore's account is debited by 20,000. हे 20,000 समजले कसे आले. 30,000चा माल विकला 10 झाले, 20,000 अजून नाही. विच इज शोन ॲज अ कंबाईन एंट्री. एक्झाम्पल दिले पहा असंच. पेड वेजेस रुपीज 5,000 अँड सॅलरीज रुपीज 2,000. मजुरीचा खर्च 5,000, पगाराचा खर्च 2,000. खर्चाला डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट, सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टोटल केली 7,000. रिसिव्ड कमिशन रुपीज 700 अँड डिव्हिडंड रुपीज 500 हे मिळाले. पहा की हे कमिशन आणि डिव्हिडंड पैसे स्वरूपात मिळते. बघा कॅश अकाउंट डेबिट 1,200 टू कमिशन रिसिव्ड अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 700 500 याची टोटल इथे केली. आता आपण नंबर 2चं उदाहरण समजून घेणार आहोत. पहा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोअर्स 2019 जुलै. कॉलम वगैरे असे आखून घ्यायचे. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. जर्नल पहा 2019 जुलै 1.
स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 lakh, 1 लाख व्यवसायाला सुरुवात केली, पैसे आणले. स्टॉक ऑफ गुड्स वर्थ रुपीज 50,000 आहे अँड कॉम्प्युटर रुपीज 50,000. जे जे आले व्यवसाय त्याला डेबिट द्यायचं पहा, खाली एंट्री पहा. कॅश अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, टू कॅपिटल अकाउंट, सगळ्याची टोटल करायची, तिथे लिहायची टोटल. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड कॉम्प्युटर, कंबाईन एंट्री केलेली आहे. त्यानंतर नंबर 4 जुलै, परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट रुपीज 10,000 ॲट 5% रेट डिस्काउंट. हे 5% वजा करायचे बा. एक जर पॉईंट याच्यातलं कट केलं तर राहतात 1,000 10% असतील. आपल्याला 5% पाहिजे म्हणजे 500, 10,000तून 500 कट करायचे म्हणजे आपल्याला 9,500ची एंट्री करायची पहा. माल खरेदी केलेला आहे उधारीने करीनाकडून. खर्चाला डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट 9,500, टू करीनाज अकाउंट 9,500. बीइंग परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट ॲट 5% रेट डिस्काउंट काढता येत नसेल तर 10,000 गुणिले 5/100 करा. त्यानंतर 10 जुलै पहा, 10 जुलै, सोल्ड गुड्स टू प्रियंका रुपीज 20,000 ॲट 10% रेट डिस्काउंट. 10% फार सोपं असतं, यातले एक पॉईंट कट करायचा 2,000. 20मधून 2 गेली, 18,000ची एंट्री करायची. माल विकला आहे प्रियंकाला, पाय एंट्री उधारीने विकलेलं आहे अर्थात. डेबिट द रिसिव्हरचे नियमाने. प्रियंकाचा अकाउंट डेबिट 18,000 टू सेल्स अकाउंट 18,000. हे 18 कळे कसे आले, 20मधून 2,000 वजा करायचे 10. बी गुड्स सोल्ड टू प्रियंका ऑन क्रेडिट ॲट 10% रेट डिस्काउंट. नंतर 13 जुलै, पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया रुपीज 50,000. स्टेट बँकेत किती पैसे भरले, 50,000. डेबिट द रिसिव्हर पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, बँकेला पैसे मिळेल त्यांना डेबिट दिलं 50,000. टू कॅश अकाउंट, आपल्याकडून पैसे गेले, क्रेडिट वॉट गोज आउट 50,000. बीइंग कॅश डिपॉझिटेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. नंबर 15 जुलै, गुड्स वर्थ रुपीज 2,000 लॉस बाय थेफ्ट. माल चोरीला गेला आहे 2,000चा, तोटा झाला आहे आपल्याला. त्याला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. लॉस बाय थेफ्ट अकाउंट मागं केले होते आपण, छोटे एंट्री पाहते यातले. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट 2,000 टू गुड्स लॉस्ट अकाउंट ऑर परचेसेस अकाउंट 2,000. बीइंग गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. त्यानंतर नंबर 18 जुलै, पेड फॉर रेंट रुपीज 4,000. भाडं दिलं आहे 4,000. रेंट खर्च आहे, त्याला डेबिट द्यायचं. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनल अकाउंटच्या नियमाने. रेंट अकाउंट डेबिट 4,000 टू कॅश अकाउंट 4,000. पैसे गेलेत. बीइंग पेड फॉर रेंट. नंबर 20 जुलै, रिसिव्ड कॅश ऑफ रुपीज 17,500 फ्रॉम प्रियंका इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. 17,500 प्रियंकाकडून मिळालेले आहेत. तिचा व्यवहार, प्रियंकाचा अगोदरचा व्यवहार पहा, 20 किती तारखेत झालेलं आहे, 10 तारखेचा व्यवहार पहा. प्रियंकाला आपण कितीचा माल विकला होता, 20,000चा. 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 18,000, बरोबर. 18,000च केलं होतं आपण पहा. 10 जुलै, 18,000पैकी आपल्याला फक्त किती मिळाले, 17,500. सर्व व्यवहार मिटून घेतला 17,500मध्ये. म्हणजे आपण काय केलं, त्या ठिकाणी 500 रुपये डिस्काउंट दिला. मग कॅश अकाउंट डेबिट, जेवढे पैसे आले डेबिट वॉट कम्स इन नियमानुसार 17,500 घेतले. 18 यायची होती 10 तारखेनुसार, पण 17,500च आपण ॲडजस्ट करून घेतले. डिस्काउंट अलाउड आपण दिला 500 रुपये डिस्काउंट. आपला तोटा आहे म्हणून याला डेबिट दिली नॉमिनल अकाउंटच्या नियमाने. टू प्रियंकाचा अकाउंट 18,000 टोटल करायचे. बीइंग कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रियंका अँड डिस्काउंट अलाउड. लास्ट 25 जुलै, पेड फॉर स्टेशनरी परचेस रुपीज 8,000. स्टेशनरीचे 8,000 रुपये खर्च केला आहे पहा. स्टेशनरी खर्चाला डेबिट, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार स्टेशनरी खर्च आहे, त्याला डेबिट दिलं आणि पैसे गेले, क्रेडिट वॉट गोज आउट. कॅशला क्रेडिट दिलं टू कॅश अकाउंट 8,000. बीइंग पेड फॉर स्टेशनरी, हे टोटल घेऊन टाकली 3,09,500. 3,09,500. उद्या आपण तिसरे उदाहरण समजू.